हॅलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्ल चॅटच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे मिक्स पॉडकास्ट असणार आहे. एक दोन असे जे मी हल्लीच माझ्या डोळ्यासमोरून नजरेसमोरून असे काही रील्स, असे काही लोकांचे विचार गेले, तर मला असं वाटलं की त्याच्याबद्दल आता बोलणं जरुरी आहे. बेसिकली हे पॉडकास्ट मेनली चिऊवर असणार आहे. चिऊ आजकाल सगळं कामधंदा सोडून बहुतेक टुमुकचं तिच्यावरती खूपच प्रकाश पडलेला आहे. त्याच्यामुळे ती आता हे सगळं करत असते. रामदास आठवलेजींसारखं बोलत असते आणि आपल्यावर ते रील्स मारत असते. त्यांचे तर फनी असतात, म्हणजे ते बोलतात ते छान वाटतं ऐकायला आणि असं मस्त कविता वगैरे करतात. ह्युमर असतो त्यांच्या बोलण्यामध्ये. तर त्यांचे रील्स, त्यांचे विचार ऐकायला तरी मज्जा तरी येते. पण हिचं ऐकणं म्हणजे बापरे, कानातनं रक्त येईल असं हिचं बोलणं असतं. स्क्रिप्ट वाचते ते वाचते, पण त्या व्यतिरिक्त जो टोन आहे बोलण्याचा तो तिने स्वतः एकदा ऐकावा आणि मग तिला कळेल. बट कदाचित कळणारही नाही, कारण ती इतकी सेल्फ ऑब्सेस्ड आहे. किती ग बाई मी हुशार, आणि तिला त्या पक्याने इतकं चढवलेलं आहे की यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट, यू आर द बेस्ट. आणि इतकं तिला हाईप केलं आहे त्याने, इतकं तिला कुठंतरी असं कुठल्या आता म्हणू मी सगळ्यात कुठचं ताडाच्या झाडावरच चढवून ठेवलेलं आहे फॉर स्वतःच्या स्वार्थासाठी. तर त्यामुळे तिला आता ते काहीच नाही वाटणार. तिला असं वाटेल की नाही, दिस इज नॉर्मल आणि लोकच मला टार्गेट करतायत आणि मी तर असंच बोलते आणि दिस इज सो क्यूट. आणि पक्याला तर तिचं सगळंच क्यूट वाटतं. तर त्यामुळे तिला ते कदाचित कळणार नाही. पण तुम्ही आज कॉमेंटमध्ये सांगा मंडळी, जेव्हा तुम्ही तिचे रील्स, तिचं बोलणं ऐकता तर तुम्हाला कसं वाटतं? असं नाही वाटत का की अजून बस झालं, बस अजून नाही ऐकू शकत, कानातनं रक्त येईल? तुम्हाला काय वाटतं, बायकांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं गरजेचं आहे की नाही? माझा जन्म एका वेल टू डू फॅमिलीत झाला आहे आणि तिथे मला फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं बिलकुल इम्पॉर्टंट नव्हतं. मला खूप चांगली स्थळं येत होती, पण मी त्याला नकार देऊन खूप चांगलं आधी आपलं शिक्षण आणि फायनान्शियल इंडिपेंडन्स प्रस्थापित करण्याला महत्त्व दिलं. फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे एका महिलेला स्वतःचा खर्च स्वतः करता येतो आणि कितीही हवा तितका पैसा उडवता येतो आपल्या फॅमिलीवर आणि आपल्या मुलांवर. त्यामुळे मला असं वाटतं की फायनान्शियल इंडिपेंडन्स तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. अगं पण बये, मी तुला हेच सांगेन की ती इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. तर तू तुझा शहाणपणा खिशातच घाल आणि चल फट फट निकल ऑडियन. बघ आता कन्व्हिनियंटली ब्रेक घेतला आहे. काही दिवसाआधी पण ब्रेक घेतला होता. मग आता मी थोडं विचार केला की माझ्या मुलीकडे मला थोडं लक्ष दिलं पाहिजे, म्हणून मी आता थोडं करिअरला बॅकसीटवर ठेवलं आहे. आणि करिअरला बॅकसीटवर ठेवून मी आता माझ्या मुलीला वेळ देत आहे. लवकरच मी स्वतःला प्रॉमिस करते की तो दिवस येणार आहे ज्या दिवशी आय विल फ्लाय अगेन. बापरे, इतकी नाजूक आहे आणि इतकं बापरे हिचे चोचले आणि नाटकं. आणि लिटरली हिने आजच व्हिडिओ टाकला आहे ज्याच्यामध्ये ही सांगते की कसं हिला त्रास झाला वगैरे. त्या टॉपिकवर मी येते. म्हणजे इतकं सगळं सुखसोयींनी व्याप्त असून पण, सगळ्या सुखसोयी असून सुद्धा कसं रडायचं, कसं नुसतं आपलं म्हणतात ना की नाही दुःख आहे तरी पण जबरदस्ती ते ओढवून घ्यायचं आणि उगाचच काहीतरी बडे डेंगे हाकायचे, असं झालं आहे यांचं. अरे असू दे ना, फायनान्शियल इंडिपेंडन्स म्हणजे सगळं काही नाही आहे. हां आहे, मी असं नाही म्हणत आहे की नका करू, पण प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल कॉल असू शकतो की नाही? प्रत्येकाची फॅमिली वेगळी असते, त्याचा सेटअप वेगळा असतो, त्यांचे जे काही डिसिजन असतात किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपण आपल्या कन्व्हिनियन्सप्रमाणे डिसिजन घेतो. कोणाचं असंही असू शकतं की बाबा नवरा शांतपणे, म्हणजे फिरतीचा जॉब आहे किंवा बिझी आहे. तुझ्यासारखा नवरा प्रत्येकाचा नाही आहे ना, रिकाम टेकडा. तो कितीही म्हणाला की मी हे करतो, मी ते करतो, मी इतकी मेहनत करतो, पण तो नुसता बैलोबा आहे, नुसता टाइमपास आहे. आणि वेळोवेळी त्याने हे प्रूव्ह केलेलं आहे की त्याने तुझ्याशी लग्न का केलं. आणि तुलाही ते कुठेतरी माहिती आहे की त्याच्यासाठीच आपलं लग्न झालेलं आहे आणि त्यासाठी
आपण या रिलेशनशिपमध्ये आहोत आणि जो पण काही तुला जो आदर, जो सन्मान, जे पण काही मिळतं ते फक्त त्याच बेसिसवर आहे आणि तुझी लागणार आहे. आणि जे तू घरात बसून तू नाही पेलवू शकत त्या जबाबदाऱ्या, म्हणून हे सगळं बकवास करून काढलेली पळवाट आहे ही. फक्त करू शकते तू जेव्हा कंपॅरिझन करते तेव्हा तू तितक्याच जी एखादी स्त्री होममेकर ती ज्या जबाबदाऱ्या सिंगल हँडेडली लिलया पेलते त्या जबाबदाऱ्या तू पेलू शकतेस का? तू त्यातलं 5% पण करू शकतेस का? सगळी मदत असून सुद्धा कधी आई, कधी बाबा, कधी सासू, कधी दीर, नवरा, तो अखंड पडलेला असतो आणि त्यामध्ये इतरही हेल्प्स आहेत तुझ्याकडे. हां, आता तू म्हणशील की हे माझ्या फायनान्शियल इंडिपेंडन्समुळे आहे, पण मग तो तुझा कॉल आहे, राईट? ज्या व्यक्तीला आपली सॅलरी अशा कशा तरी आउटसोर्स करण्यापेक्षा, आपली सॅलरी ह्याच्यामध्ये उडवण्यापेक्षा आपल्या मुलांकडे लक्ष देणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं. आपला प्रेझेन्स आपल्या घरात असणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं. प्रत्येक घरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तिचा हात फिरणं किंवा तिचा टच असणं आणि प्रत्येक गोष्ट ही तिच्या निगराणीखाली गेली पाहिजे, हे जर एखाद्या स्त्रीला वाटत असेल आणि त्यासाठी ती सर्व काही रिस्पॉन्सिबिलिटी घेत असेल तर इट्स अ ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी. आणि कामाचे तुम्हाला पैसे मिळतात त्याच्यामुळे ते तरी ठीक आहे, आपण पैशासाठी काम करतो, पण आपल्याला काही मिळणार की नाही मिळणार, आदर पण मिळणार आहे की नाही मिळणार, हा विचार असताना, आपल्याला माहीत नसताना आपण जेव्हा ती गोष्ट करतो त्याच्यासाठी किती मोठं हृदय पाहिजे किंवा किती मोठं काळीज पाहिजे. आणि खरंच त्या स्त्रीला सलाम आहे. मी म्हणते, मी अजिबातच असं म्हणत नाही आहे की जी स्त्री बाहेर जाते, बाहेर जाऊन कमावते, घरही सांभाळते, ती तर ग्रेट आहेच, पण फक्त आणि फक्त बिना कुठल्या मोबदल्याच्या, फक्त आणि फक्त निस्वार्थपणे आपलं घर सांभाळणं, ती व्यक्ती नक्कीच श्रेष्ठ आहे. ह्याच्यामध्ये ना कुठला वादच नसला पाहिजे. मला असं वाटतं हे सारखं ज्या बायका बाहेर जाऊन कमवतात किंवा नोकरी करतात त्यांचं हे वक्तव्य हे जास्त करून त्यांच्याकडनंच येतं. त्याच नेहमी घरी असलेल्या स्त्रियांना, ज्या होममेकर आहेत, त्यांना नेहमी कमी लेखलं जातं. त्यांना बाकी कोणी नाही, समाज नाही लेखत इतकं ह्या स्त्रिया लेखतात. इवन ज्या स्वतः होममेकर आहेत त्या पण दुसऱ्या होममेकरला असं पाण्यातच पाहतात की अरे बापरे, तू पण घरातच का? बापरे, कसं ग, का मग कंटाळा नाही येत तुला? मग काय करते दिवसभर? म्हणजे थोडा तुम्ही ब्रेक पण घेतला असेल आणि घरात असाल ना तर ह्या प्रश्नांचा भडीमार असतो. अरे मग तुम्ही हाच प्रश्न त्या नोकरदार स्त्रीला का नाही विचारत की अगं बाई, इथे तुझ्या घराची वाट लागली, ते पोरगं रस्त्यावर आलं, त्या मुलाचं काय चाललंय बघ, त्याच्याकडे तुझं लक्षच नाही आणि तू काय करते आहेस, बाहेर उंडारते आहेस, हा प्रश्न तिला का नाही केला जात? प्रत्येकाची लाईफ सिच्युएशन वेगळी वेगळी असते, प्रत्येकाच्या घराचं बॅकग्राऊंड वेगळं वेगळं असतं, घरातल्या व्यक्ती वेगळ्या असतात. त्याच्यामुळे असं सरसकट स्टेटमेंट करणं आणि एकाच बाजूने प्रत्येक वेळेला बोलणं हे मला मुळात पटतच नाही. म्हणजे ना तुम्ही नोकरी करणाऱ्या स्त्रियांना म्हणू शकता की बाबा तू का नोकरी करते, तू का केलीच पाहिजे का, आणि घरी बस, काय गरज आहे, तुझा नवरा इतकं छान कमवतो आणि इतकं सगळं असताना पण तू का तुला काय चुले वगैरे, असं आपण त्यांनाही नाही म्हणू शकत. आणि ज्या व्यक्तीला, जिच्याकडे सगळं काही आहे, टॅलेंट आहे, उच्च शिक्षित आहे, सगळं काही ती करू शकते, पण तिला नाही करायचं आहे, तर तिलाही तुम्ही हे नाही म्हणू शकत की का बाबा तुला का नाही करायचंय, जा ना, नवऱ्याला पण थोडा हातभार लागेल आणि कर ना, तू का नाही करत आहेस. अरे त्यांची मर्जी, त्यांचं लाईफ, त्यांचा जन्म, त्यांना जे काही करायचं आहे, त्यांची फॅमिली, ते त्यांना ठरवू द्या ना. कशाला उगाचच ना चांगल्या घरामध्ये ठिणगी पेटवायची कामं करतात हे लोक. आणि मला इतकंच कळतं की फेमिनिझम हा फक्त बोलण्यापुरतं फेमिनिझम नाही आहे. फेमिनिझम ह्याचं मेन स्रोत किंवा मेन मूळ उद्देश हा पण आहे की प्रत्येकाला आपल्या आपल्या परीने विचार करण्याची मुभा असली पाहिजे, ते व्यक्ती स्वातंत्र्य त्या स्त्रीला असलं पाहिजे. हेच खरं फेमिनिझम. जर तुम्ही तुमचे विचार त्यांच्यावर सतत थोपत राहिलात तर तुम्ही फेमिनिस्ट नाहीच आहात. जर तुम्ही स्वतःला तसं म्हणवत असाल आणि स्वतःला तसं समजत असाल आणि जर तुमचा पार्टनर पक्या हा जर
असं दाखवत असेल की तो स्त्रियांचा किती रिस्पेक्ट करतो आणि स्त्रियांना किती समजतो. कारण का आपण प्रत्येक वेळेला वारंवार हे एव्हरी टाईम आय मेक पॉडकास्ट ऑन पक्या, आपण प्रत्येक वेळेला हे बोललेलो आहोत. त्यांच्या घरातच दोन टोकाच्या म्हणजे दोन एक चिऊ आहे आणि एक त्याच्या भावाची बायको आहे आणि दोघींमध्ये कसं काय तफावत केली जाते, दोघींमध्ये काय फरक केला जातो हे आपण स्वतः बघतोय वेळोवेळी त्याच्या व्हिडिओमधून आणि मी ते मेन्शन करत आलेले आहे. तर अशा दुटप्पी माणसांनी स्त्री स्वातंत्र्यावर आणि स्त्रियांचा आदर करण्यावरती भाष्य करूच नये, न केलेलंच बरं. तर पक्या तुझी पक्कावगिरी बंद कर आणि त्या चिवला पुढे करतोस ना ते पण बंद कर, नाही सहन होत आहे आम्हाला. मी तुम्हाला सगळ्या स्त्रियांना इतकंच सांगेन की जे तुम्हाला वाटतं ते करा. कुठल्याही आईचं कुठल्याही स्त्रीचं आपल्या फॅमिलीबद्दल असलेलं इन्स्टिंक्ट ह्याच्या इतकं काहीच ॲक्युरेट नसतं. जर तुम्हाला वाटतं की तुम्ही बाहेर पडलं पाहिजे, बाहेर जाऊन नोकरी केली पाहिजे तर नक्की करा. तुम्हाला जर वाटतं की नाही मला ते पैसे स्वतःवर उडवण्यापेक्षा किंवा आउटसोर्स करण्यापेक्षा, माझ्या मुलांची माझ्या घराची काळजी कोणत्या तरी तिसऱ्या व्यक्तीवर सोपवण्यापेक्षा मी घरी बसेन आणि मी त्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेईन आणि मी ते काम नेटाने करेन आणि मग त्यातनं जे काही बरं वाईट होईल त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी असेल, तरी सुद्धा यू आर गुड टू गो. जे तुमच्या मनाला भावतं, जे तुमच्या मनाला पटतं तेच करा. ऑलवेज फॉलो युअर हार्ट. त्यांच्या भडकाऊ दोन्ही वक्तव्याने हुरळून जाऊ नका किंवा मनाला लावून घेऊ नका, ठीक आहे. कारण ह्यांची कामं हीच असतात. ह्यांची रियालिटी आपल्याला कम्प्लिटली माहिती नसते. हे लोक काय करत असतात, यांचं कसं काय चालतं, यांचं बॅकग्राऊंड काय आहे, मागे काय चालतं आपल्याला काहीच माहिती नाही आहे. वरवर धडे देणं खूप सोपं असतं, बट प्रत्येकाची परिस्थिती वेगळी वेगळी असते. उदाहरणच द्यायचं झालं तर मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघी एकाच ठिकाणी जॉबला आहोत. मी वर्क फ्रॉम होम करते, ती वर्क फ्रॉम ऑफिस करते. शी ऑलवेज चोज टू डू वर्क फ्रॉम ऑफिस. जरी तिला ऑप्शन होता तरी पण ती कंटिन्युअसली इतकी वर्ष ऑफिसलाच जात आहे. वेअर ॲज मला असं वाटायला लागलं की जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं तेव्हा माझ्या मुलाकडे दुर्लक्ष होतं आहे माझं आणि काही गोष्टी मला खटकायला लागल्या. मला असं वाटायला लागलं की त्याला कुठेतरी ग्रेड्स कमी येत आहेत किंवा दुसरं काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे किंवा मला स्वतःलाच असं गिल्ट वाटत होतं की नाही मी त्याचा अभ्यास घेऊ शकत आहे. आणि सिन्स माय मॉम वॉज वर्किंग मॉम ऑलवेज, शी वॉज वर्किंग ऑल द टाईम, तर मला ते पण एक होतं की जी परिस्थिती मी माझ्या घरात बघितली आहे, बेबीसिटिंगला राहणं, नंतर मग मी माझ्या शेजाऱ्यांकडे राहायची, असं म्हणजे दुसरीकडे राहणं आणि मग माझ्या मैत्रिणी त्यांची आई घरी असायची आणि मग ते छान असा टाईम स्पेंड करायच्या त्यांच्या आईबरोबर. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांची आई पर्सनली लक्ष घालायची कारण तिच्याकडे तो वेळ होता. माझ्या आईच्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या, तिच्यावरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या होत्या. ऑफकोर्स मी हे डिनाय नाही करत आणि करूच शकत नाही मी की तिच्यावरती खूप रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या, फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज पण होत्या. त्याच्यामुळे तिला नोकरी करणं भाग होतं. फॅमिलीची फायनान्शियल कंडिशन जर बॅलन्स ठेवायची असेल तर आईला नोकरी करणं भाग होतं. सो तो तिचा कॉल होता. पण ते आठवून कधी कधी मला असं वाटतं की मला जर इतकी गरज नाही आहे, जर मी थोडं फार कमी जास्त ह्याच्यामध्ये ॲडजस्ट करून जर मी राहू शकते तर आय विल डेफिनेटली गिव्ह टाईम टू माय चाइल्ड. आणि मला त्याच्यासाठी त्याला जरूरत असो वा नसो पण मला माझा प्रेझेन्स किंवा मला त्याची आई म्हणून त्याच्या जवळ राहणं ही माझी जरूरत आहे. आणि त्यासाठी मी ऑलवेज वर्क फ्रॉम होम चूज केलं आणि मी घरूनच काम करत आलेले आहे आत्तापर्यंत. मी नाही जाऊ शकत. आता मला जर कोणी सांगितलं की तू बाहेर जा नोकरी कर, ते नाही होणार माझ्याच्याने. तर तो माझा कॉल होता. मला असं वाटत होतं माझ्या पास्टमधून म्हणजे माझं जे चाइल्डहूड आहे त्यातनं जे काही मी थोडेफार चढउतार बघितले त्यानुसार आणि आता पण जे मी बाहेर पडल्यानंतर
मला जर एखादी गोष्ट गिल्ट देत असेल तर मला कुठलंही काम गिल्ट ठेवून मनात करायचं नाही आहे. मला ते काम होल हार्टेडली करता आलं पाहिजे. जर ते मी नाही करू शकत तर ते काम मी करणारच नाही, त्याच्यामध्ये मी उतरणारच नाही. सो दॅट इज माय कॉल, दॅट इज माय इंडिव्हिज्युअल डिसिजन. वेअर ॲज माझी फ्रेंडची आई जी घरात होती, जिचं मी सांगितलं, ती फ्रेंड आज तागायत नोकरी करते, बाहेर जाऊन ती म्हणजे वर्क फ्रॉम ऑफिस करते. तर तिचं काहीतरी वेगळं, तिची स्वतःची अशी काहीतरी जर्नी आहे, तिचा स्वतःचा असा काहीतरी टेक आहे. तिला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, तिचे वेगळे विचार आहेत, तिचं काहीतरी वेगळं असं हे असेल. तिला असं मे बी वाटत असेल की बिकॉज ऑफ माझी आई घरी होती तर त्यामुळे आम्हाला काही गोष्टी कमी मिळाल्या किंवा काही असं दुसऱ्या ज्या भौतिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सॅक्रिफायसेस करायला लागले, तर ते माझ्या मुलाला लागू नयेत म्हणून ती कदाचित ते करत असेल. तिची आपापली कारणं असू शकतात. तर हे सगळं आपल्या थिंकिंगवर आहे. आपण जर स्वतः त्या सिच्युएशनमध्ये हॅपी आहोत, जर त्या सिच्युएशनमध्ये आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते, तर कोणी मायकालाल काय का ना बोले ना, आपल्याला काहीही घंटा फरक पडला नाही पाहिजे. इट इज़ ॲज सिम्पल ॲज दॅट. ये सब है ना, फाइनेंशियल इंडिपेंडेंस एंड ऑल दिस बुलशिट इज़ जस्ट मोहमाया, बाकी कुछ नहीं है दोस्तों. चिल एंड रिलैक्स, मज़े करो. पति का पैसा उड़ाने में भी अलग मज़ा है. अरे इसके लिए कोई ऐसा कुछ नहीं आहे. जर काय पाहिजेच आहे ना, तर आपलं रिलेशनशिप इतकं स्ट्रॉंग असेल ना, बिंदास आपण मजाने लाईफ जगू शकतो. हे असले थुकरट असं काही लोकांना असं वाटतं, ज्यांचा नवरा आहे ना फक्त वरवर दाखवतो की किती मोठा स्त्रियांचा आदर वगैरे करतो, पण ज्यांचा बेसच पैशावरती राहिला आहे. दिस इज पर्टिक्युलरली आय एम सेईंग अबाउट पक्या अँड चिव. तर त्यांचा रिलेशनचा बेसच तो आहे पैसा, तर तिच्यासाठी ते मॅन्डेटरीच आहे. तर ह्या बाईचं तर अजिबातच काही मनावर लोड घेऊ नका. मस्त मज्जाने लाईफ ऐश करो, धमाल. कोणाला ऐकत ते कोट आहे ना की हमेशा पापा की परी क्यों होती है, पति की भी तो परी हो सकती हूँ, मैं अपने पति की परी हूँ. असा मस्त अशा ह्याच्यामध्ये राहायचं, बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं. आणि आता दुसरी एक रील आणि काय ते एक हे बघितलं होतं मी, त्याच्यामध्ये होतं ती कठाळे ताई, कठ्ठल माहिती आहे ना तुम्हाला, कठ्ठल त्यांचं आहे ते, अन्न हे पूर्ण ब्रह्म. तर त्यावाल्या ताई, तर त्यांनी एक मोठं स्टेटमेंट, बापरे त्यांचं तर काय एकदमच काहीतरी जास्तच उडायला लागल्या. ताई खाली या. त्या सुधामूर्ती ताई तुमच्याकडे जेवायला आल्या होत्या म्हणून तुम्ही काय स्वतःला आता सुधामूर्ती समजायला लागलात का? त्या कुठे, तुम्ही कुठे? त्यांचं बोलणं बघा, तुमचं बोलणं बघा. त्यांचं किती त्या शांत संयमी आहेत ते पण गुण घ्या. आणि तुम्ही बघा कशा वाचा आणि कशा किती लाऊड आहात. आणि तुमचं बोलणं बघा, त्या कधी कोणाला हिणवून बोलत नाही. तुमच्या बोलण्यामध्ये नुसतं समोरच्याला खाली दाखवायचं, आणि तेच तुमचं पण तेच आहे, किती को बाई मी हुशार, किती को बाई मी हुशार. तर जरा बोलताना आपण काय बोलतोय त्यापेक्षा कसं बोलतोय ते जरा विचार करा ना. काय तर म्हणे कशाला, काही स्त्रियांना मला विचारायचं आहे, त्यांनी तुम्ही स्वतःला आरशात बघा म्हणे. आरशात तुम्ही स्वतःला आरशात कधी बघत नाही का? आणि स्वतःला विचारा आरशात बघून की माझा जन्म कशाला झाला आहे, आणि मी कशासाठी आहे या धर्तीवर, आणि मला कशासाठी पाठवलं आहे. असं कसं तुमची काहीच आयडेंटिटी नाही, तुमचं काहीच नाही, तुम्ही काहीच करत नाही, असं नुसतं धरती का बोज बनवून बसले, आणि असं कसं तुम्ही करू शकता? काय तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे की नाही आहे? ओ ताई, तुमच्या जीवनाला अर्थ सापडला ना, हां मग आता बसा त्याचा अर्थ चिवडत. आम्हाला नका शिकू काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे ना इतकं सिम्पल आहे. तुम्ही म्हणता ना कशाला जन्म झाला आहे, तुम्ही कशाला आलात, कोणासाठी आलात, काय करायला आलात, तर तुम्हाला ना मी एकदमच सांगते, जास्त चूचू करू नका. तुम्ही ते गाणं ऐकलंय का? कहते हैं खुदा ने इस जहां में सभी के लिए किसी ना किसी को है बनाया, हर किसी के लिए तेरा मिलना है उस रब का इशारा, मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए कुछ तो है तुझसे राबता, कुछ तो है तुझसे राबता. तू हम सफ़र है फिर क्या फिक्र है, जीने की वजह तू ही है, मरना उसी के लिए, कहते हैं खुदा ने इसे जहाँ में सभी के लिए. समजलं ना? हां, त्याच्यासाठी पाठवलं आहे आम्हाला धर्तीवर. आमचा पार्टनरला माहिती आहे आम्हाला कशाला पाठवलं आहे धर्तीवर. तुमचं तुम्ही बघा. आले मोठ्या केली पेटले, तुम्हाला कशाला पाठवलं आहे बघा. काष्टा सरळ करा. नुसत्या धरती का बोज तर तुम्ही आहे. नुसतं ते काष्टा घेऊन एवढा आकडा बंब फिरतोय आपला.
आणि बकवास करत सुटलंय सगळीकडे. किती कुचक्या असतील ना या स्त्रिया. म्हणजे खरंच कोणत्याही स्त्रीचं दुसऱ्या स्त्रीचं काय परिस्थिती आहे, ती कशातनं जाते, तर तिला खरंच असं कुठेतरी वाटत असेल, दुविधेमध्ये असेल, कोणीतरी काहीतरी बोललं असेल आणि त्याच्यामध्ये ह्यांची अशी वक्तव्य ऐकेल ना, तर काय होईल ना, किती ते मनावर आघात करणारे वक्तव्य करतात हे लोक. म्हणजे अक्षरशः तिची व्हॅल्यूच करून टाकली तुम्ही. म्हणजे ती काही एकदम युजलेसच आहे. तिचं काही या धर्तीवर असण्याचा काही हेच नाही आहे, उपयोगच नाही आहे. कशाला आहे? इनडायरेक्टली तुम्ही काय सजेस्ट करताय? तुम्हाला कळतंय का? काय मूर्ख बाय आहेत खरंच. आणि आज ह्या चिऊचं अजून एक मी बघितलं ज्याच्यामध्ये ती पोस्टपार्टम डिप्रेशनबद्दल बोलते आहे आणि मग तिला कसं परिस्थिती. आणि ह्या आधी पण मी तुम्हाला एकदा मेन्शन केलं होतं, आय थिंक लाईव्हमध्ये मी बोललेली की क्वेश्चन आन्सरमध्ये कशात तरी मी बोललेली की असं प्रत्येकाच्या बाबतीत होतं, माझ्या बाबतीतही झालेलं आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्या मुलालाही मी ब्रेस्ट फीड नव्हती करू शकत कारण मला फ्लॅट निप्पल्सचा प्रॉब्लेम होता आणि मलाही ते माहिती नव्हतं आणि कितीतरी वर्ष मला त्याच्याबद्दल गिल्टी वाटत होता. आजही मला त्याच्याबद्दल गिल्टी वाटतं. बट ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मी असं विचार केला की नाही, हे फक्त म्हणजे दॅट वॉज नॉट एंड ऑफ लाईफ, राईट, एंड ऑफ द एव्हरीथिंग असं तर नाही आहे ना. कितीतरी त्याच्यानंतर मी खूप छान छान गोष्टी केल्या, म्हणजे त्या भरून काढायला मी इतकं. आणि मला अजिबातच असं नाही वाटत की त्याच्या पालनपोषणामध्ये मी कुठेही कमी पडली किंवा त्याला काही फरक पडला त्याच्यामुळे. टचवूड अजिबातच त्याला काहीही. तो मस्त एक छान जाऊ द्या आता मी काय बोलू. पण मला कळतच नाही आहे की इतकं ते हाईप करायचं आणि आता अचानक. मी तर कधी सांगितलंच नाही आहे, मी कधी पक्याला पण नाही सांगितलं. आणि मग तो एक निब्बा सगळ्यामध्ये त्याचं तोंड खुपसणं हे जरुरीच असतं की तो लगेच मला पण तेव्हा नाही माहिती होतं, मला पण नाही कळलं, आय एम सॉरी फॉर दॅट. आणि मी तुला प्रॉमिस करतो चिऊ, मी तुला प्रॉमिस करतो की ह्याच्या पुढे मी तुला कशाचीच कमी नाही पडू देणार आणि काहीच नाही. म्हणजे तुम्हाला मी इतकं बेस्ट लाईफ देईन जे मला तेव्हा नाही करता आलं, तेव्हा मला पण नव्हतं माहिती. तर मी पण न्यू नवखा बाप होतो. तर ते जेव्हा त्याच्यामध्ये काही कमी पडलं असेल तर ते मी आता ह्याच्या पुढे भरून काढेन. आय प्रॉमिस. अरे बापरे, धरतीवरचे पहिलेच आईबाप दिसतात. ह्याची बायको चिऊ, द ग्रेट चिऊ, द ढिमशा चिऊ, हेच पहिले एकदम आई बनली आणि तिलाच काय ते दुःख आणि काय काय झालं. आणि मला मुळातच कळत नाही की सगळं म्हणजे स्वतःच्याच. आता हे फ्लॅट निप्पल वगैरे असणं हे आपल्या हातात नाही आहे, तर त्या गोष्टीचं गिल्ट येणं किंवा वाईट वाटणं की मला असं का, ही गोष्ट तर आपण ठीक आहे म्हणजे ते आपण समजू शकतो, त्या गोष्टीचं आपल्याला वाईट वाटतंय. बट हिने जे काही हिचे एक्सपिरियन्सेस सांगितले तर हिची खुजली आहे. ही स्वतः प्रत्येक वेळेला बोलते की माझी खुजली, माझी खुजली, माझी खुजली. मग तुझी खुजली आहे तर मग जगावर काय उपकार ग? काय स्टोरी सांगते तू मूर्खासारखी? मालिशला बाई नाही ठेवली आणि मला सीझर झालं तर मला बसताच येत नव्हतं, मला असंच होत नव्हतं म्हणून मी मालिश नाही करून घ्यायची, मला कोणाला माझी बॉडी नव्हती दाखवायची. अरे तेव्हा दाखवायची नव्हती, आता कुठे मोठा एवढा. जाऊ दे आता. म्हणजे आपण नाही का बॉडी शेम वगैरे असं करायचा उद्देश नसतो, पण हे लोक जे काही बोलतात त्याच्यावरनं मग ते रिॲक्शन तसं येतं आणि मग लोकांना वाटतं की ही बोलते, पण मी का बोलते? अरे सीझर काय सीझर, माझं पण सीझर झालं पण मी करून घेतलं मॉलिश. मला मॉलिशवाली बाई होती. मुलाला आम्ही जवळ म्हणजे मला वाटतं 3-4 महिने केलं असेल, स्वतःसाठी ठेवलं असेल. आणि नंतर वर्षभर मुलाला आम्ही ठेवल्या होत्या काकी. तर त्या येऊन मालिश वगैरे करून जायचा त्याचा. तो वर्षाचा होईपर्यंत त्या करत होत्या. सो हिने कशालाच ठेवलं नाही. का नाही ठेवलं? तुझ्याकडे एवढा पैसा, तू फायनान्शियली इंडिपेंडेंट होती ना. हेच मला म्हणायचं आहे. सी हेन्स प्रूव्हन, पैसा अक्कल देत नाही. पैसा आहे, सगळं काही आहे, पण नाही. आणि आता जेव्हा हिला चान्स आहे आता मुलीसाठी करण्याचा किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याचा, तर आता आउटसोर्स करून ठेवलेला आहे. आणि तेव्हा जेव्हा स्वतःला झेपत नव्हतं आणि पैसा होता, आउटसोर्स करू शकत होती, तेव्हा नाही केलं. तेव्हा जाम चूल होती की मी करणार. आणि आता सगळं करू शकते तर आता नाही करायचं आहे, आता आउटसोर्स करायचं आहे. काय बुद्धी आहे या बाईची? म्हणजे काय अक्कल आहे की नाही आहे? उगाचच काही व्हिडिओ बनवायचा, काही बोलायचं. आणि तू निब्या, तू काय सांगतो? मी असं नाही, मी कधीच काही कमी नाही पडू देणार, मी मागे पुढेच करत राहणार. म्हणजे चिवच्या म्हणजे तसं पण नाही, म्हणजे तिचीच अशी म्हणजे चिवचीच लाल असं करत राहणार आणि तिच्याच पैशाने तिलाच सुखी ठेवण्याचा आव आणणार. आता तर बाबा घरजावई बनायला बघते, घर कोंबडा. तर आता पहिले तर मुलगा आणि मी किती ग्रेट
पेट आणि इकडे आईला चढवून ठेवायचा आणि आता तिच्या घरात घुसलाय. मला आधी वाटलेलं तिच्या भावाला थोडा सॉर्टेड माणूस आहे, पण त्याला पण गुंडाळलं या चक्क्याने पक्क्याने. पकाव कुठचा तिकडे पडीक असतो, तिकडे काय काय बच्चन देत असतो आणि वेड्यासारखा उगाचच हसत असतो. इतका विचित्र माणूस आहे ना हा. उगाचच हसतो आणि हसं करून घेतो स्वतःचं. आणि तिथे जाऊन काय बच्चन देतो, तर मी इथे पण आता राहणार आहे. म्हणजे हे स्वतःच ठरवलं आहे. आणि का राहणार आहे, तर कारण इक्वली म्हणजे जर असं मुली सासरी राहतात तर मुलं का नाही राहू शकत. मग मुलांना मोठेपणा नको, मुलांनी मोठेपणा ठेवू नये पुरुषांनी, आणि त्यांनी पण असं आपलंच घर समजून आपलं. हां भाई समज रे हम लोग, समज रे. समज रे ना अंडे, समज रे ना. आपलंच घर, आपलाच पैसा, आपलाच भाव, आपलाच सगळा मज्जा मज्जा. फुकट्या साल्या खोटं बोलून येडा बनवतो. आपलेच काय आपलं नाही. आणि तुझा कसला मान, आणि काय ज्याला काय मानच नाही तर मान काप्याला मान कसला आलाय मोठा मानाचा गणपती. तुला तर सेल्फ रिस्पेक्टच नाही आहे. स्वतः जीवावर जगणारं बांडगुळ आहे बायकोच्या, आणि वरून सांगतोय मोठा की माझा मान, आणि मी असं काही ठेवत नाही, मी असं नाही आहे, माझे विचार असे नाही आहे. तरी तू ठेवू पण शकत नाही. तुझ्यामध्ये हिंमत आहे ना तर ठेवून दाखव. तुला कोण विचारणार पण नाही. आला मोठा मान ठेवतोय. आणि एका ह्याच्यामध्ये म्हणत होती चिऊ की माझा नवरा कसं मला मदत करतो, आणि तो कसा बिलकुल पण असं काही कमीपणा वाटून घेत नाही, आणि तो सगळं नेहमी त्याचा हातभार असतो माझ्या मुलीला सांभाळण्यात ह्याच्यात. म्हणजे माझा नवरा माझा भवरा आहे. आणि तुम्ही नेहमी बघा की मुलांना ना आपण एकमेकांबरोबर वागतो ते आपली मुलं बघत असतात, आणि आपण काय करतो काय नाही तर त्यांना सगळं तेच बघून ते मोठे होतात. हो का? मग तुम्ही पण लक्ष द्या. तुम्ही पण विचार करा की तुमच्या मुलांना तुम्ही काय दाखवत आहात, तुमच्या मुलीला चोईला काय दाखवत आहात ते पण जरा विचार करा. एव्हरी टाईम तिच्याबद्दल क्रिबच करत असतात. एव्हरी टाईम ती अशी आहे, ती तशी आहे, ती रडकी आहे, ती तडकी आहे, ती किटकिटी आहे, ती क्रँकी आहे, तिने आम्हाला एवढाच त्रास दिला, हिच्यामुळे असंच होतं तसंच होतं, ही झोपतच नाही, असं तसं. एवढे तुम्ही भरमसाठ रील बनवले ना हे प्रीच करण्यापूर्वी, ते जरा आधी स्वतःचे बघा आणि मग विचार करा की तिला काय वाटत असेल. आणि ती किटकिटी झाली आहे ना ते तुम्हाला बघूनच झाली आहे, आणि तुम्ही इतकं तिच्याबद्दल क्रिप केलं आहे की ती पण क्रिप करायलाच लागली आहे. समजलं का? तर दुसऱ्यांना शिकवण्याआधी आहे ना आपण काय माती खाल्ली आहे ते बघावं आधी, आणि नंतर दुसऱ्यांना शिकवावं. टुमुकने सांगितलं म्हणून आपलं आले ठुमकत बकवास करायला येते. आणि हिचा काय फायनान्शियल इंडिपेंडन्स संपला का? झालं म्हणजे इनफ कमवून की आता पुरतील, तर आता बसली आहे टाईमपास करत उगाचच. बाबा तू जा भाई, तू जा, तू इंडिपेंडंट हो आणि कमव आणि तेच कर, तू त्याच्यातच बरी आहे. इथे नको आम्हाला कविता ऐकवत बसू. म्हणजे त्या रीलच्या नावाखाली नुसती रामदास आठवलेजींची कविता बोलत असते. तर म्हणजे असं झालंय ना, थंडी भी बहुत सूटी है, वारा भी बहुत सूटा है, तुमको क्या सांगू, इसलिए मैं आज दोपहर को उठा है और तुमको ज्ञान देते छूटा है. आणि पक्या तू आहे ना, एक तर काय ते ठरव तू नक्की कुठलं आहे. एकतर अख्खा वेळ घरातच असतो, कधीतरी बाहेर निघतो, आणि तेव्हा पण बाहेर निघून नुसतं पुण्याची फालतूची बदनामी करतो. असं आहे, ट्रॅफिक आहे, हे आहे, ते ट्रॅफिक तुमच्यासारख्या लोकांमुळे झालं आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज कर, गपचूप जा. ते नाही आहे उगाचच बाईक काढणार, गाडी काढणार. तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलेला एवढा गर्दीतनं निघायला? गर्दी आहे माहिती आहे ना, मग गपचूप घरात बसायचं. ज्यांना गरज आहे, ज्यांना जरूरत आहे ते गेलेत ऑफिसला, त्यांना जाऊ दे, त्यांच्यासाठी रस्ता मोकळा ठेव. तू रिकाम टेकडाच आहेस, तू काय गेला नाही गेला कोणाला काय फरक नाही पडत. तर गर्दीच्या वेळेला मुद्दामून निघून प्रवचन देत सुटू नको. आणि इतकंच जर स्वतःला समजतोस ना मोठा शाणा, तर तुझे जरा इन्फ्लुएन्स वापर आणि जरा लिही ना लेटर बिटर आणि काहीतरी सांग जरा पॉलिटिशियन्सना वगैरे. इथे व्हिडिओ बनवून काय होणार नाही आहे, नुसती छपाईची कामं करतोय आला मोठा शाणा. एकतर कुठला ना कुठला सगळीकडचाच, म्हणजे हा ना धड इकडचा ना तिकडचा आहे. जेव्हा खानदेशी ऑडियन्सला टार्गेट करायचं असतं तेव्हा लगेच मना गाव मना देश एकच खानदेश, आणि मध्ये सुरतचे गोडवे गायचे. सुरत असं सुरत तसं, आमचे गलिया आमचे हे असं आम्ही इथे खायचो आणि खाऊ गल्ली, आणि सुरत बेस्ट आहे, सुरत असं आहे तसं आहे. आणि मग इकडे ग्रीप करायला इथे आम्ही पुण्याचं हे करायचं की पुण्याला असं आहे, पुण्याला प्रॉब्लेमच आहेत, पुण्याला हेच आहे. अरे कधीतरी चांगलं बोल. हां कर्मभूमी आहे ना तुझी, काम करतोस ना तिथे, फुकटचं गिळतोस ना.
नाहीतर मग नाही बोलता येत तर काहीतरी जर माणूस काहीतरी करत असेल ना, त्याचं काहीतरी योगदान असेल ना, तर तो बोलू शकतो. नुसतं कंप्लेंट करायला खूप असतात इथे. आला मोठा शहाणा असा फटकावला पाहिजे ना, चलपट. पुणे तिथे काय उणे आहे समजलं ना, तू उगाच उणे दुणे काढत बसू नकोस तिथे, नाहीतर तुला ना बेदुणे 4 करून टाकणार तिकडून. आला मोठा, बकवास बंद कर तुझी. सो म्हणजे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. मिक्स अँड मॅच पॉडकास्ट आणि सगळे वेगवेगळे मुद्दे जे काही होते ते कव्हरअप एकाच पॉडकास्टमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासळा.